KGPL 2017 या सामन्याचं भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठान यांच्या मार्फत करण्यात आलेले या सामन्यांचे पंच काय लेख अंपायर शादिक शेख संदीप सुरुशी या ठिकाणी लेख अंपायर म्हणून या सामन्याचं काम पाहतील। या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मराठी समालोचक जगदीश पाटील यांचं आगमन झालेले या सामन्याचा भार जगदीशजी पाटील हे सांभाळतील। तत्पूर्वी या ठिकाणी मनोहर लायन्स संघाकडून सलामीचे गोलंदाज आहेत ते गजानन सुरुशी स्वतःचं वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतात आणि सामना सुरू होत आहे। गजाननचा पहिला चेंडू सामना विशाल राईट मोर द विकेट आणि रिव्हर्स मारण्याचा आणि मला वाटतं LPW चे अपील या ठिकाणी पंचाकडे आणि बाद आणि पहिलाच गाडी गमावतो तो विशाल यांच्या रूपाने एक अतिशय चुकीचा फटका मारण्याच्या नादात या ठिकाणी LPW बाद होत आहेत आणि पहिला गाडी गमावतो तो मोर्याबाई संघाचा विशाल यांच्या रूपाने आणि सुंदर अशी सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी गजानन यांची मोर्या मनोहर लायन्स संघाकडून आणि पहिला गडी मिळवण्यात यशस्वी झालाय तो मनोहर लायन्स संघ एक बाद 0 अशी धावसंख्या मोर्याबाई संघाची। काहीसे निराश होऊन पडताना विशाल पहिल्याच चेंडूवर विकेट गमावलाय तो मोर्याबाई संघाने आणि पुढचे फलंदाज वन डाऊन साठी फलंदाजी करतात सुनील पवार रायची संघाचे एक फलंदाज या ठिकाणी मोर्याबाई संघाकडून खेळतात एक अष्टपैलू असे खेळाडू नावाजलेले अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी जगदीश पाटील पुढील समालोचनाचा भार सांभाळतील। जगदीशजी हॅलो थँक्यू अमोलजी। तर सामना बघता आपण या दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये मात्र या मैदानावरती सामना खेळवला जातोय। मॅच विल बी ओनली 6 ओव्हर। सामना फक्त 6 षटकांचा असणार आहे। पुल अँड डिलिव्हरी मात्र झेल सोडलाय मिडॉनला अत्यंत चांगला झेल होता मात्र कलेक्टिंग करता आलं नाही या सर्कल मध्ये आणि झेल सुटलाय। बघा पहिल्या फलंदाज बाद झालाय पहिल्या चेंडूवरती विशाल बाद झालाय त्याच्यानंतर मात्र हा सुद्धा एक सुवर्ण संधी होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही यावेळेस या संघाला। अत्यंत चुरशीचा असा सामना राऊंड विकेट गोलंदाज गजानन फुल अँड डिलिव्हरी यावेळेस मात्र मिडॉनच्या वरून चेंडू येतोय डीप मिड विकेट वरती 3 क्षेत्राच्या चेंडूच्या मागे मात्र तोपर्यंत चेंडूला निश्चितच अडवलं गेलंय आणि या 2 धावा मात्र धावपळकावरती अंकित केल्या। धावपळकावरती अंकित करतोय 2 हा चेंडू मात्र हलक्या हाताने टॅप करतोय चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता मात्र देऊ शकला नाहीये आणि या दरम्यान मात्र एकदा एकवटली जातोय। अतिशय सुरेख षटक हाताळतोय गोलंदाज गजानन जो पॉवर सर्कलचं षटक घेऊन आलाय मनोहर लायन्स संघाकडून। हा चेंडू यावेळेस मात्र आउटसाइड लेग स्टंप दिस कॉल बी वाईड पंचांनी यावेळेस स्वेअरचा इशारा केलाय। तर सन्माननीय दीपक शेठ बोंबले यांच्याकडून जो क्षेत्ररक्षक झेल सोडेल त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल आणि जो फलंदाज षटकार मारेल त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। म्हणजे बघा पुढे एकदा आगली वेगळी संकल्पना अमोलजी। निश्चितच काल सुद्धा संतोष यांच्या माध्यमातून हा चेंडू हवेत 200 रुपयाचं पारितोषिक फटकायचं होतं मात्र चेंडू हातामध्ये आला नाही मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले होते। दैव बलवंतर म्हणावे लागतील या फलंदाजाचा। तर पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण धावा बघतोय धावपळकावरती फक्त 6 धावा झाल्यात पहिल्या षटकाचा खेळ। हा चेंडू ड्राइव्ह करतोय चांगले क्षेत्ररक्षण मिड ऑफला मात्र एकच धाव मिळाली। व्हेरी गुड फिल्डिंग बघा अतिशय चांगले क्षेत्ररक्षण दाखवले मनोहर लायन्स या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली आहे प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय। मोर्या बॉयज कोलम संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित दिलाय। या मोर्या बॉयज कोलम संघाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये त्यांचा
दोन सामने झाले होते आणि तो एक सामना हरला होता आणि एक सामना जिंकला होता असा मोर्या बॉईज विशाल हॅलो तर दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय राजेशजी म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय. राजेश वेलकम. आम्ही बघितलं नव्हतं, सॉरी, कारण त्यांच्याच माध्यमातून आम्ही 2 वर्षापूर्वी त्यांची एक मोठी स्पर्धा नगराध्यक्ष चषक केलं होतं. ते राजेशजी म्हात्रे यांचं आगमन व्यासपीठावरती. हा चेंडू यावेळेस मात्र जागा बनवून खेळायचा होता, बॅटच्या पट्टे देत नाहीये चेंडू आणि पहिला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव फेकलाय गोलंदाजाने. गोलंदाजी अतिशय चांगली होती या पहिल्या सत्रामध्ये बघतो आपण. तर पहिल्या षटकामध्ये पॉवर सर्कलचं षटक होतं, फक्त धावा आल्या होत्या, 7 धावा धापडकावरती आल्या होत्या आणि या दुसऱ्या षटकात मात्र बघतोय आपण पहिला चेंडू गोलंदाज कल्पेश या गोलंदाजाने निर्धाव फेकलाय. हा चेंडू यावेळेस हलक्या हाताने केलून काढतोय, गॅप शॉट सिलेक्शन, डिफेंड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू वरती, मात्र थ्रो पैकी उशिराने झाली आहे, त्यामुळे 2 धावा घेण्याचा वेळ होता आणि या 2 धावा मात्र धावपळकावरती एकवटल्या जातात. अतिशय चांगली रनिंग बघितली आपण या 2 खेळाडूंची मैदानामध्ये. यावेळेस सुनीत आणि पद्माकर अशी जोडी मैदानामध्ये आहे. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज सुनीत. फुल अँड डिलिव्हरी समाचार घेऊ शकला नाहीये. चेंडू ड्राईव्ह होता मिड विकेटला, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं होतं. जर या चेंडूचा विचार केला तर चेंडू कार्पेट ड्राईव्ह म्हणजे जमिनीलगत गेला होता फलंदाज क्षेत्ररक्षकाकडे. मात्र जेव्हा चेंडू जमिनीलगत जातोय अमोलजी, तेव्हा मात्र क्षेत्ररक्षकाला 4 क्रिया कराव्या लागतात. चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं याच्यात वेळ जात असतोय. मात्र तो वेळ पाहता या फलंदाजाने मात्र 2 धावा अंकित केल्यात धावपळकावरती. अतिशय चांगला महत्वाचा सामना हा चेंडू यावेळेस मात्र बॅक टू बॉलर डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, बॅकअपला कोणी नाहीये आणि ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र या 2 धावा आल्यात. बघा आपण ज्या वेळेस ऑन दी स्टंप थ्रो पिकिंग करतात त्यावेळेस बघायला पाहिजे की कोणता क्षेत्ररक्षक आहे का बॅकअपला. मात्र या 2 धावा आल्यात आणि स्कोर धावसंख्या बघतोय आपण. स्कोर मूव्स ऑन 13 रन्स, 1 विकेट लॉस. पहिल्या षटकामध्ये पहिला गडी बाद झालाय, त्याच्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजाने चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न. हा चेंडू मोठा बडका मिस टाइम शॉट आहे, स्वयं गोलंदाज पुढे अडकलाय आणि फलंदाज बाद. यावेळेस मात्र आपण बघू शकता आमच्या मंचावरती कॅमेरामॅन, आपण जरा इकडे कॅमेरा फिरवा. आमच्या बदलापूरचे नगराध्यक्ष सन्माननीय वामनजी म्हात्रे साहेब यांचे पुतणे सन्माननीय भावेशजी म्हात्रे व्यासपीठावरती आल्यास त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. जरा जोरदार टाळ्या होत्या व्यासपीठावरती. या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या दिवसामध्ये लाभल्यात. तर सुभाषजी गायकर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्याच्यानंतर मात्र आमचे राजेश म्हात्रे असतील, ज्यांच्या माध्यमातून जी मागच्या वर्षी नगराध्यक्ष चषक भरवला होता, त्यांच्यामध्ये खूप मेहनत केली होती त्या स्पर्धेमध्ये, असे राजेशजी म्हात्रे आणि त्याच्यानंतर भोलानाथ म्हात्रे असतील. त्याच्यानंतर बाजी असतील रुपेश पाटील यांना सुद्धा सन्मानित केलं जात आहे. व्यासपीठावरती बघू शकता एक संकल्पना जी सुभाष गायकर या स्पर्धेमध्ये बरीच मेहनत घेतली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा गेली 2 वर्षापासून सतत खेळवली जाते या विभागामध्ये. मी म्हटलं होतं की या विभागामध्ये KGPL म्हटलं की कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग आलं आणि त्यामध्ये मात्र जे जुने नवीन खेळाडू आहेत त्यांना खेळण्यासाठी संधी मिळणार एकमेव स्पर्धेचं ठिकाण यावेळेस मात्र KGPL. अत्यंत मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा आणि यावेळेस शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. धावसंख्या पुढते धावसंख्या 19 धावा धापडकावरती लावल्यात. P1 आणि P2 ही 2 षटक संपल्यात. मात्र सामना असेल 6 षटकांचा, त्यावेळेस दुसरा पॉवर प्ले नसणार आहे, तिसरा. मात्र 2च पॉवर प्ले दिले जातील. अत्यंत चांगली संकल्पना अंमलात आणली आहे या
शंभूराजे युवा प्रतिष्ठान संघाने आणि यावेळेस मात्र या विभागामध्ये मोठ्या स्पर्धेचं आयोजन. प्रथम पारितोषिक बघू शकता 1,55,555 रुपये असं पारितोषिक. द्वितीय पारितोषिक 1,11,111 रुपये आणि त्याच्या व्यतिरिक्त कॅश प्राइज असणार आहे. आमच्या फलंदाज असतील, गोलंदाज, त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट खेळाडू हु इज लकी गाईज, कोण असेल तो खेळाडू या स्पर्धेतील त्याच्यासाठी मात्र 3,333 रुपयाचं कॅश प्राइज. हा चेंडू हलक्या हाताने कट करतोय मात्र कोणताही क्षेत्ररक्षक जवळ नाहीये, त्यामुळे यष्टीरक्षक गेलाय आणि एक धाव एकवटली. हा चेंडू जबरदस्त फटका, यावेळेस मात्र क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय आणि चेंडू 2 बाउन्स, 1 द रफ, 4 रन्स. तर धावसंख्या धापडकावरती बघतोय 24 धावा. 24 धावा धापडकावरती लागल्या. तिसरं षटक मार्गस्थ तेजस यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवलाय फलंदाज विनेत्याने. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेस मात्र कॅप खेळली आहे मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघतोय आपण. फक्त एकच धाव. व्हेरी गुड फिल्डिंग, अतिशय चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण दाखवलंय मात्र या खेळाडूने निश्चितच कल्पेश होता त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण जो नेहमीच बघतोय आपण या सामन्यामध्ये. लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफ असलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना बघितलं त्याला. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. 6 षटकांचा सामना आहे त्यामुळे निश्चितच जास्त वेळ मिळणार नाहीये सेट होण्यासाठी या फलंदाजांना. हा चेंडू हलक्या हाताने कट करतोय. शॉर्ट आडम्याचं क्षेत्ररक्षक, खराब कामगिरी. क्षेत्ररक्षकांनी चेंडू यांची शर्यत लागली आहे मात्र ही शर्यत जिंकली आहे यावेळेस चेंडूने. बाया माझ्या पाहुण्या पाहुण्या आईल्या गो, बाया माझ्या पाहुण्या पाहुण्या आईल्या, बाया माझ्या पाहुण्या पाहुण्या आईल्या. तर यावेळेस बघतोय चौकार आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू फेकलाय. एकदा वेगवटल्या, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र थ्रोपैकी अतिशय जोराने होती मात्र चित्त्याच्या वेगाने, चित्त्याच्या चपळाईने मात्र या 2 धावा पुन्हा एकदा धावपळकावरती अंकित केल्या जातात. धावसंख्या बघू शकता आपण 31 धावा, 31 स्कोर मूव्स ऑन 31 रन्स. 31 धावा धावपळकावरती तिसरं षटक प्रगतीपथावर असताना तर हा चेंडू यावेळेस मात्र ऑफसाइडला फेकलाय. पंच दोन्ही या समांतर रेषेमध्ये केल्यात आणि हा चेंडू खराब आहे असं दर्शवलाय पंचांनी. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. 2 धावा निश्चितच मिळतील या चेंडूवरती मात्र थ्रोपैकी आले तोपर्यंत या 2 धावा एकवटल्या. षटक क्रमांक 3 संपलाय. धावसंख्या धावपळकावरती 34 धावा.
डीजे कल्याण 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 तर या ठिकाणी बघतोय आपण 3 षटक संपल्यात आणि धावा आल्यात धावपळकावरती चांगली धावसंख्या उभी केली आहे या 3 षटकामध्ये तर चौथं षटक मार्गेस आहे पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करतोय पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय आणि तोपर्यंत फक्त सिंगल घेण्याचा अवधी होता ये अवधीपत्र एक वेळ होता या घेण्याचा एक धाव आणि ती धाव मात्र एकवटली जातोय गोलंदाज जयवंत जो चौथं षटक घेऊन आलाय संघाच्या वतीने चौथं षटक हा चेंडू पुन्हा एकदा मात्र चेंडू हवेत आहे गुड कॅच त्या ठिकाणी आणखीन एक गडी बाद होतोय अतिशय चांगला झेल तर आणखीन एक गडी बाद झाला यावेळेस मात्र धावसंख्या बघितली तर फक्त 35 धावा धावपळकावरती लावल्यात मात्र या कमी पडतील का कारण 6 षटकांचा सामना आहे याच्या अगोदर आपण 8 षटकांचे सामने बघितले मात्र कालच्या दिवसातील एक उर्वरित संघ राहिला होता मात्र जो एक संघ आहे तो या ठिकाणी क्वालिफाय झालाय पहिला संघ मिळाला आपल्याला या स्पर्धेमध्ये सुभाष सुपर किंग मांजरली संघ जो सुभाष गायकर यांचा संघ आहे संघाचे कॅप्टन संघाचे संघ मालक सुभाष शेठ गायकर यांचा संघ क्वालिफाय झालाय पहिला संघ या स्पर्धेतील क्वालिफाय होणारा हा चेंडू टॅप करतोय चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये फक्त सिंगल आली आहे मग चांगलं तेवढं क्षेत्ररक्षण बघतो आपण मनोहर लायन्स मामणोली या संघाकडून संघाने नाणेफेकी जिंकली होती आणि पहिल्या षटकापासून मात्र आपला सिकंजा कसण्याचा प्रयत्न केलाय कारण पहिल्या षटकात फक्त 7 धावा होत्या दुसऱ्या षटकात धावा आल्या होत्या 12 तिसऱ्या षटकात धावा आल्या 15 आणि चौथ्या षटकात बघतो आपण 3 चेंडूवरती फक्त 2 धावा व्हेरी गुड बॉलिंग जयवंत याची अतिशय चांगली गोलंदाजी बघतोय यावेळेस गोविली यांकडून गोलंदाज मारा करतोय समोर फलंदाज असणार आहे यावेळेस मुकेश डावखुरी आताचा फलंदाज डावखुरी आताचे फलंदाजाला बघतोय मैदानामध्ये हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता मात्र एसटी रक्षक चांगली कामगिरी करतोय हुशारी दाखवली आहे बघा एसटी रक्षकाने किरण गोंदले जो एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये बघतोय आपण त्याला कारण एसटी रक्षक हा केंद्रबिंदू म्हटला जातोय सामन्यातील कारण सर्वांचं लक्ष वेधून घेणारा एकमेव माणूस एकमेव क्षेत्ररक्षक हा चेंडू स्क्वेअर लेगला केलून काढतोय मात्र नॉस्ट्रायकिंगला थ्रोपैकी केली आहे त्यामुळे निश्चित एक धाव मिळतोय चेंडूवरती एकडी धावसंख्या पुढे सरकते चौथ्या षटकाचा विचार केला तर हळूहळू का होईना मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय त्या प्रयत्नांना यश मिळत नाही या फलंदाजांचे मोठे पटके मारतात मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं जातोय मनोहर लायन्स मामणोली संघाकडून हा चेंडू मोठा फटका एक्झॅक्टली पॉवर बॉल गोज ऑन 6 रन डीजे
तर निश्चितच सुनील पवार याचा विचार केला तर रायते संघाकडून खेळणारा बरीच वर्षापासून हा रायते संघाकडून खेळतोय अशी माहिती आली पुढे. मात्र चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, तेवढाच गुणवान खेळाडू सुद्धा आहे, कारण बरीच वर्षापासून क्रिकेट खेळला त्यामुळे जास्त ऊन पावसाले बघितले या खेळाडूने, त्यामुळे निश्चितच चांगली फलंदाजी या मैदानावरती होताना दिसतोय. सुनीलची शेवटचा चेंडू होता, षटकार ठोकलाय, धावसंख्या बघू शकतोय आपण 43 धावा, 4 षटकांची सांगता झाली आहे आणि या 4 षटकाने 43 धावा लावल्या धावपळकावरती. मोरिया बॉयज कोलम संघ जो यावेळेस बघतो आपण, मोरिया बॉयज जो मनोहर राऊत यांचा संघ आहे, तर दुसरीकडे आपण संघ बघतोय मनोहर लायन्स जो संघ यावेळेस संतोष जाधव. आणि हा चेंडू पुन्हा एकदा सीमा पलीकडे जातोय, आणखीन एक षटकार. तर निश्चितच या वेळेला मात्र डावखुऱ्याच्या फलंदाजाने बॅटचा पेस ओपन केला डीप मिड विकेटच्या वरून. हा षटकार, या 2 चेंडू मागच्या षटकातील शेवटची चेंडूवरती षटकार. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करतोय, मात्र शॉर्ट टर्म्याचं क्षेत्ररक्षक या स्ट्रॉंग अपील केले, पंचांकडे दबाव टाकला जातोय. मात्र पंच या वेळेला बघितलंय, लेग पंच आमचे संदीप सुरोशी अत्यंत चांगले बघा यावेळेस. संदीप सुरोशी साहेब ज्याने जर विचार केला, त्रिशा रायझिंग स्टार रायते संघाचे संघ मालक आहेत, कॅप्टन आहेत, आणि यावेळेस मात्र पंचांची भूमिका म्हणजे तिहेरी मुकुट त्यांच्या डोक्यावरती यावेळेस जिम्मेदारी. हा चेंडू मोठा फटका, चेंडू आउट ऑफ पार्क, 6 धावांसाठी खणखणीत षटकार. तर चेंडू द्यायचा आपण, चेंडू गेला या ठिकाणी आपण बघतोय. तर बघा धावांची गती वाढवली आहे. मुकेश गायकर हा मानिवली संघाकडून खेळणारा डावखुरा फलंदाज, मात्र गतवर्षी या खेळाडूने 15 चेंडू मध्ये 50 धावा फटकवणारा फलंदाज यावेळेस मुकेश गायकर अत्यंत चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकार दाखवले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेस सुद्धा सेम एरिया मध्ये चेंडू, सेम रिझल्ट. जण आपण रिप्लाय बघतोय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर बघा धावांचा वेग वाढवायचा होता आणि मात्र तो वेग या षटकामध्ये वाढवला जातोय. धावसंख्या बघतोय आपण वरती 61 धावा मोठी धावसंख्या उभी केली आहे या षटकामध्ये. 3 षटकार यास निश्चितच मोठी धावसंख्या उभी करतोय हा गायकर. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू हवेतून संचार केलाय सीमा पलीकडे. व्हेरी गुड बॅटिंग. तिथे तांबा आपण निश्चितच जर बघा 5 चेंडू झाल्या आणि या 5 चेंडूवरती 4 षटकार ठोकले मुकेश गायकर या फलंदाजाने. गतवर्षी सुद्धा 15 चेंडूवरती 50 धावा कुठल्या होत्या, मात्र तो सिलसिला सबल ठेवेल का हा फलंदाज मैदानामध्ये. पुन्हा एकदा हा चेंडू स्टेट डाइव कव्हर करतोय, चेंडू मात्र आउटफील्ड पास आहे, चेंडू गोळीच्या वेगाने. आणखीन एक चौकार, अतिशय चांगली फलंदाजी बघतोय आपण या मुकेश गायकरची. चैता महिन्याची नवमी लक्ष्मीला चल नाकवा दल नाकवा ऐके जतरला चल नाकवा दल नाकवा. तर निश्चितच या ठिकाणी या षटकामध्ये धावा आल्यात 28 धावा, 4 षटकार 1 चौकार बघतोय आपण या षटकामध्ये. अतिशय महागडा गोलंदाज ठरलाय गजानन, ज्याने पॉवर सर्कलचं पहिलं षटक फेकलं होतं, मात्र ते पाता कर्णधाराने तर निश्चितच
या ठिकाणी बघा षटकार 5-4 मारल्या त्या फलंदाजाने. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ करू नका. आपण शेवटचं षटक मार्गस्थ असणार आहे. 5 षटक संपल्यात. गजानने पहिलं षटक फेकलं होतं, 7 धावा खर्च केले होते. मात्र ते पाहता कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास ठेवला, मात्र त्या विश्वासाला पात्र ठरत नाही या गोलंदाज आणि 28 धावांची लयलूट केली जाते या दोन फलंदाजांकडून. गोलंदाज महेश राऊत शेवटचं षटक, स्लॉगरचं षटक. निश्चितच मोर्या बॉईज कोलम संघाचे जे मोहन राऊत संघ मालक आहेत, त्यांचे सख्खे भाऊ बघतोय अगेन्स्ट खेळताना त्यांच्या संघाविरुद्ध. मात्र पहिला चेंडू खराब फेकला गोलंदाजाने. मात्र क्रिकेट मध्ये अशा गोष्टी होत राहतात बऱ्याचशा, कारण हे लीग आहे त्यामुळे निश्चितच इथे 62 प्रत्येक वेळेला सांगतो आम्ही. 72 72 तर 72 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. हा चेंडू यावेळेस मात्र ब्रेक करतोय. चेंडू फलंदाज बाद. बऱ्याच काळानंतर एक गडी बाद होतोय. तर सुनील बाद झाला, त्याने 19 धावांचं योगदान दिलं आपल्या या संघासाठी. एक षटकार दाखवला होता, त्याच्यानंतर मात्र तर मुकेश गायकरचा विचार केला तर 29 धावांवरती 8 चेंडू आणि 29 धावांवरती खेळतोय. मात्र अर्धशतक पूर्ण करेल का, कारण शेवटचं षटक आहे. 5 चेंडू आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय वासुदेव, एक चांगला फलंदाज बघतोय आपण वासुदेव याला. वासुदेव भोईर मैदानामध्ये आलाय. गोलंदाजने मात्र पहिल्याच हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, सरळ रेषात क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका, 6 धावा. तर 78 धावा लागल्या धावफलकावरती. अतिशय चांगले मुकेश 35 धावांवरती खेळतोय अद्यापर्यंत. 9 चेंडू मध्ये 35 धावा. विस्फोटकपणे केली आपला परिचय मात्र फार लवकर दिला होता फलंदाजाने. खेळपट्टीवरती आल्या पुन्हा एकदा एक्साइटिंग पॉवर. चेंडू सीमा पलीकडे, ब्रँडेड षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर 41 धावांवरती खेळतोय. 10 चेंडू 41 धावा आणि हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप. पंचांनी स्वेअर घोषित केलं. तर निश्चितच आमचे विनोद पाटील या ठिकाणी खुश झाले आहेत, कारण अतिशय चांगली फलंदाजी केल्या फलंदाजाने. मात्र अतिशय चांगले फटकेबाजी करतो या फलंदाज मुकेश गायकर. हा चेंडू पुन्हा एकदा, चेंडू सीमा पलीकडे, षटकार. तर विशाल निरगुडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय या फलंदाज मुकेश गायकर याला. आणि मुकेशचा स्कोर झाला या ठिकाणी 47 धावा. मात्र 50 पूर्ण करेल का अद्याप या षटकामध्ये. तर निश्चितच हा चेंडूवरती षटकार मारेल का, नाहीये. मात्र हा चेंडू एक धाव एकवटल्या, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 3 धावा होतील का. 47 धावांवरती खेळत होता आणि मात्र या
2 धावा एकवटल्यात या चेंडूवरती अद्याप एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे मात्र 3 धावा झाल्या असत्या आणखी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय दीपक बोंबले साहेब यांच्याकडून एकूण टोटल कॅश 1000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या समालोचन कक्षामध्ये आलाय फलंदाज मुकेश गायकर ऑज ऑन 49 12 चेंडू 49 धावा एका धावेची गरज आहे आणि एक धाव मात्र या खराब चेंडू फेकलाय बघा प्रेशराइज गोलंदाजी मात्र धावसंख्या बघतोय आपण 94 94 धावा सर्वोच्च हाय स्कोर 6 षटकामध्ये कारण 6 षटकांचा सामना आहे काल सुद्धा एक 6 षटकांचा सामना झाला होता शेवटचा सामना मात्र तेव्हा सुद्धा 74 धावा कुठल्या होत्या सुभाष सुपर किंग संघाने हा चेंडू एक धाव मिळेल का निश्चितच एक धाव होईल आणि 50 धावा पूर्ण केल्या जरा जोरदार टाळ्या होत्या या खेळाडूसाठी मुकेश गायकर ठरला यावेळेस या सामन्यात या स्पर्धेतील डीजे थांबा आपण तर दुसरा फलंदाज ठरलाय यस निश्चितच मागच्या वर्षी सुद्धा 12 चेंडू मध्ये 50 धावा कुठल्या होत्या आणि आता मात्र या ठिकाणी 12 चेंडू मध्ये 13 चेंडू मध्ये 50 धावा कुठल्यात वेल प्लेट व्हेरी वेल प्लेट मुकेश गायकर अत्यंत चांगली फलंदाजी केली आहे नावाला अनुसरून फलंदाजी केली आहे आणि टोटल धावसंख्या बघतोय आपण 95 धावा धावपळकावरती आणि 96 धावांचा लक्ष असणार आहे या 6 षटकामध्ये तर निश्चितच या ठिकाणी धावांचं रण मशीन धावांचं यंत्र आपण बघितलं मुकेश गायकर याला अत्यंत विस्फोटकपणे फलंदाजी केली आहे 13 चेंडू आणि 50 धावा धावपळकावरती लावल्यात तर या स्पर्धेतील 2 दिवसातील काल आणि आजच्या दिवसात जर बघितलं तर पहिला मान प्राप्त केलाय 50 धावा या पटकवण्याचा मुकेश गायकर याने टोटल धावसंख्या झाली आहे 95 आणि 96 धावांचं लक्ष्य असणार आहे 36 चेंडू आणि 96 धावांचं लक्ष्य मात्र 96 धावांचं लक्ष्य पार करेल का यावेळेस मनोहर लायन्स मामनोली संघ ज्या संघाने नाणेफेकी जिंकले होते पहिल्या 2 षटकामध्ये मात्र सुरक्षित होता तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आता त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या आणि 5व्या षटकात मात्र धावांचा ओघ सुरू राहिलाय आणि 6व्या षटकात सुद्धा धावा आल्या त्यामुळे 96 धावांचं लक्ष्य येणाऱ्या 6 षटकामध्ये फलंदाज मैदानामध्ये जायचं आपण वेल दडू नका ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र आपण आम्ही घेऊन जातोय पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक आणि जीवलग मित्र विनोद पाटील यांच्याकडे धन्यवाद जगदीश पाटील उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुत आणि थरारक खेळामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे स्पर्धा आपण पाहताय छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठान आयोजित कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2017 क्रिकेटचा हा महासंग्राम क्रिकेटचा हा कुंभमेळा क्रिकेटचा हा महोत्सव क्रिकेटची ही जत्रा या गोव्याच्या मैदानावरती आपण पाहतोय जबरदस्त सामना रंगतोय 2 बलाढ्य संघादरम्यान दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे दोन्ही संघांची कामगिरी जर पाहिली तर एक सामना या दोन्ही संघाने जिंकलेला आहे या स्पर्धेमध्ये मोर्या बॉयज कोलम वर्सेस मनोहर लायन्स मामनोली या 2 संघादरम्यान मात्र इथे मुकेश भोईरने मुकेश गायकरने जी फलंदाजी केली आहे आठवण करून दिले गतवर्षी या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक त्यांनी झळकावलं होतं आणि ते शतक झळकावलं होतं अर्धशतक या संघाविरुद्ध आणि 16-15 चेंडू मध्ये 59 धावांची खेळी केली होती गतवर्षी मात्र याच वर्षी पुन्हा एकदा आपण पाहतोय संघ मनोहर लायन्स या संघाविरुद्ध पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी 50 धावा एकूण षटकार
7 षटकार बघा 42 धावा आणि त्याचबरोबर 1 चौकार म्हणजे 46 धावा या मोठ्या फटक्याने आल्यात. फक्त 4 धावा त्याने जर पाहिले तर इथे फक्त धावून काढल्यात. एकूण चेंडूचा सामना त्याने केलाय 13 चेंडूचा सामना केलाय बघा. या ठिकाणी जवळजवळ 380च्या स्ट्राईक रेटने त्याने फलंदाजी केली मैदानावरती. जबरदस्त खेळ दाखवला या मुकेश गायकरने. मात्र मुकेश गायकर जर पाहिलं तर पहिल्या 2 सामन्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरला होता. मात्र त्यानंतर जर पाहिलं तर या सामन्यात कामगिरी चांगली केली आहे. गतवर्षी हा खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची निश्चितच इथे नियुक्ती केली गेली होती. 223 धावा त्याच्या नावावर होत्या वर्षी. मात्र पहिल्या अर्धशतक त्याने झळकावलं होतं मोर्या मनोहर लायन्स संघाविरुद्ध आणि पुन्हा एकदा अर्धशतक झळकावतोय मनोहर लायन्स मामनोली संघाविरुद्ध. 96 धावांचं लक्ष्य प्रति षटका मागे 16 धावांची गरज आहे. हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानावरती जाते. यावेळेस सलामीची जोडी स्ट्राईकला फलंदाज कल्पेश, नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण किरण. फलंदाज वासुदेव गोविलींकडनं सामना सुरू होतोय. हा सामना रंगतदार होईल का? कारण मामनोली संघ हा देखील तितकाच ताकदवर संघ ज्यांनी 87 धावांचा पाठलाग केला होता मगाशी. मात्र 8 षटकात पाठलाग केला होता. आता 6 षटकात 96 धावा करायच्या आहेत. प्रत्येक षटकात 16 धावांची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचं आहे. मात्र या पॉवर प्ले मध्ये धावा येतील का? फलंदाज स्ट्रायकर इंडला आपण पाहतोय कल्पेश, नॉन स्ट्राईकला किरण. वासुदेव हा चेंडू जाऊ दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच वाईटचा इशारा करतायत. खराब सुरुवात या ठिकाणी वासुदेवची होते. 96 धावांची गरज आहे. एक मोठी धाव संख्या धाव फलकावर लावलेली आहे. मात्र मोठ्या धाव संख्येचा पाठलाग करत असताना इथे पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचं आहे. दबाव कमी करावा लागेल. जर पॉवर प्ले मध्ये धावा कमी जास्त आल्या तर दबाव इथे कमी होईल या फलंदाजावरचा. हा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेतोय. अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेतोय. बीट करतोय या कल्पेशला. मात्र इथे कल्पेश आणि किरणवर फार मोठी जबाबदारी असणार आहे. कारण सलामीचे फलंदाज नेहमी त्यांच्याकडनं एक चांगल्या सुरुवातीची अपेक्षा केली जाते आणि चांगली सुरुवात झाली तर शेवट गोड होईल. कारण सुरुवात भली तो अंत भला असं म्हटलं जातंय. हा चेंडू यावेळेस बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी स्टाईल मध्ये हा फटका खेळले. यावेळेस बीट झाले. बॅक टू बॅक 2 चेंडू ते निर्धाव गेलेले. आता मात्र किरण काहीतरी चर्चा करणार आहे. कारण नॉन स्ट्राईकचा फलंदाज नेहमी आरशाचं काम करतो. एक्झॅक्टली काय चुका होतात स्ट्रायकरच्या फलंदाजाकडनं ते त्याला सांगत असतोय आणि किरणने देखील तेच केलंय. मात्र बघूया या कान मंत्राचा किती फायदा होतोय या कल्पेशला. वासुदेव जबरदस्त गोलंदाजी दाखवली. वासुदेवने 2 चेंडू सुरेख फेकले आहेत. जरी पहिला चेंडू वाईट गेला तरी हरकत नाही. मात्र नंतरचे 2 चेंडू सुरेख फेकले आहेत. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय A1 क्वालिटीचा ISI मार्क हॉलमार्क फटका षटकार. चांगलं गाणं सादर केलंय बघा. 2016 फार चांगले गेले. त्यांनी मुळा बाळा सकट विश्वचषक जिंकली होती. अंडर 19 चा विश्वचषक, महिलांचा विश्वचषक आणि त्यानंतर T20 चा विश्वचषक आणि वेस्ट इंडिज संघासाठी हे गाणं आपण पाहतोय. हा चेंडू यावेळेस टॉप एज लागतोय. चेंडू निघून जातोय शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेगच्या मधून सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. उद्या कळेल कोणता संघ या कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ ठरेल उद्याच्या दिवसामध्ये. मात्र सुभाष सुपर किंग मांजरली संघ दिमाखात मोठ्या पोहोचतोय सुपर 4 मध्ये. जबरदस्त कामगिरी या संघाने 3 सामने जिंकलेले आहेत. जर पाहिलं तर यावेळेस चांगली कामगिरी या सुभाष मांजरी संघाची. धाव संख्या धाव फलकावर भूषण या ठिकाणी सांगतायत की 11 धावा गरज आहे. प्रति षटका मागे 16 धावांची. 11 धावा आल्या. यावेळेस फलंदाज स्ट्रायकर एंडला आपण कल्पेश पुन्हा एकदा
सज्ज झालाय. हा चेंडू पूल केला, क्षेत्ररक्षक चूक करतोय शॉर्ट मिड विकेटला. ही कॅच सोडले की मॅच सोडले येणारी वेळ ठरवेल. कारण कल्पेश सारख्या एक घणाघाती फलंदाजाला तुम्ही जीवदान देता म्हणजे स्वतःच्याच पायावर तुम्ही कुऱ्हाड मारताय. कारण विकेट जर इथे लवकर गेली तर दबाव टाकता येईल, मात्र या गोलंदाजाला साथ मिळत नाही या क्षेत्ररक्षकाची. आणि एक धाव इथे मिळते. धाव संख्या धावफलकावर 12. मात्र स्ट्राईकला सरकलाय प्रथमच यावेळेस किरण. गोलंदाज वासुदेव पुन्हा एकदा गोविलींकडनं यावेळेस भावेश मुंडे या ठिकाणी आलेले आहेत. बघा अतिशय वेगवान गोलंदाज हा नवीन वडवली संघाचा, यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा भरली जाते. हा चेंडू हुक केलाय, चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. यापुढील सामना शिवम ब्लास्टर व त्रिशा रायझिंग स्टार यायचे नाणेफेकीसाठी. बघा पहिल्या षटकात 16 धावा गरज होती 16 धावांची. या 16 धावा आल्यात पहिल्या षटकात. आता मात्र 80 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आस्किंग रेट तोच असणार आहे 16चा. मात्र यावेळेस व्यासपीठावर पाहू शकता ज्या स्पर्धेमुळे आम्ही इथे पोहोचलोय, ज्या स्पर्धेमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय ही स्पर्धा करण्यासाठी गतवर्षी, त्या स्पर्धेचे आयोजक राजेश मात्रे यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष चषक गतवर्षी 29 ते 31 जानेवारीला संपन्न झाला होता. शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडोलीच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न झाली होती. अविनाश केणे यांच्याकडनं कल्पेशला प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये. यापुढे सामना असणार यायचं आपण शिवम ब्लास्टर त्रिशा रायझिंग. लवकर लवकर नाणेफेक जायचं आहे. नंतर भावेश मात्रे यांच्या शुभहस्ते नाणेफेक होईल पुढील सामन्याची. 16 धावा आल्यात. अतिशय चांगली फलंदाजी दाखवली आहे पहिल्या षटकामध्ये. टीट फॉर टॅट हिट का जवाब पत्थर से या ठिकाणी सचिन दळवे यांच्याकडनं देखील कल्पेश शेलारला 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला. हा चेंडू फिरकावून दिलाय साइड स्क्रीनच्या बाजूने षटकारासाठी. गुड शॉट. कल्पेशच्या बॅट मधून निघालेला हा मोठा फटका. कल्पेशने 2 चेंडू कल्पेशकडून निर्धाव गेले होते, मात्र त्यानंतर दबाव येऊ दिला नाही कल्पेशने स्वतःवर आणि दाखवून दिलाय हम भी किसी से कम नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. इथे झुंज देतोय हा कल्पेश, कारण 96 धावांचा पल्ला गाठायचा आहे. तर निश्चितच त्या ठिकाणी नाणेफेकी होते. पुढचा सामना शिवम ब्लास्टर रायते विपक्ष त्रिशा रायझिंग स्टार रायते या दोन संघामध्ये नाणेफेकी झाले. आमचे मान्यवरांचे शुभाशय होते नाणेफेकी. आयुष मात्रे यांचे शुभाशय नाणेफेकी होताना बघतोय आपण या मंचावरती. आमचे नाणेफेकी जिंकले शिवम ब्लास्टर रायते संघाने नाणेफेकी जिंकले. ओटू विनोद पाटील. कृष्णा पुन्हा एकदा ओव्हर द विकेट कल्पेशला. हा चेंडू क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय कॉपी बुक स्टाईल मध्ये. पुस्तकी फटका लॉफ्टेड षटकार. थँक्यू. तर मुरबाडचे मनोज पाठारे साहेब यांचे सुद्धा आगमन झालंय. तर व्यासपीठावरती बघा बरेचसे खेळाडू आहेत. आपण नका बसू, आम्हाला सांगण्यासाठी सुद्धा वाईट वाटतंय तुम्हाला, कारण हे व्यासपीठ आहे फक्त पाहुण्यांसाठी असतोय. आपण पाहुण्यासाठी बसण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आपल्यासाठी बसण्यासाठी मैदानामध्ये सोय केली आहे. खुर्च्यांची व्यवस्था सुद्धा आहे. मंडप उभारले त्या ठिकाणी आपण बसायचंय. थँक्यू. धाव संख्या धावफलकावर 28 धावा. जबरदस्त फलंदाजी कल्पेश दाखवतोय. यावेळेस 2 चेंडूवर 2 मोठे फटके. हा फटका आधीचा पाहिला होता, तर क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यामध्ये आपण पाहिलं. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह सरळ सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. पुन्हा एकदा कृष्णा. हा चेंडू यावेळेस गॅप मधून खेळ काढतोय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा पलीकडे 4 धावा.
जबरदस्त फलंदाजी, कल्पेशला रोखणं कठीण जात आहे, धावसंख्येवर अंकुश लावणं कठीण जात आहे, कारण कल्पेश सारखा एक वादळ मैदानावरती घोंगावतोय. या संघाच्या डोक्यावरती मोर्या बॉयच्या या वादळाला शांत कोण करेल, या वादळाला कोण शमवेल, हे धावांचं यंत्र कोण बंद पाडेल. कारण कल्पेश सारखा फलंदाज मैदानावरती थांबला तर हा फलंदाज इथे आपल्या संघाला विजय मिळवून देईल. गोलंदाज पुन्हा एकदा कृष्णा, राईट मोर द विकेट. हा चेंडू यावेळेस अपरकटच्या माध्यमातून क्रिकेटचा क्लास दाखवतोय. 4 धावा. यावेळेस जबरदस्त फलंदाजी अविनाश केणे यांच्याकडनं 3 षटकार लगावल्यास 500 रुपये आणि सचिन दळवे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपये. जबरदस्त फलंदाजी दाखवतोय. धावसंख्या धावफलकावर 36 धावा. फलंदाजी काय असते, फलंदाजी कशी करायची, अटॅकिंग क्रिकेट काय असते पाहतोय. 36 धावा, त्यात 31 धावा एकट्या कल्पेशच्या. यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस ड्राइव्ह केला कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू येतो लॉंग ऑनला, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो. यावेळेस बऱ्याच वेळानंतर सिंगल पाहायला मिळते, अन्यथा षटकार षटकार चौकार चौकार आपण पाहत होतो. यावेळेस धावसंख्या धावफलकावर 37 धावा. आमच्या स्कोररला व्यस्त ठेवले भूषणला. पहिल्या इनिंग मध्ये देखील स्कोरर खूप बिझी होते आमचे. बिझी ठेवणारा फलंदाज होता मुकेश गायकर, मात्र आता फलंदाज पाहतोय आपण या ठिकाणी कल्पेश. हा चेंडू यावेळेस बीट केलाय किरणला. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलंय. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण. एकूण धावा यावेळेस 37 धावा धावफलकर पाहतोय. गरज आहे ती 96 धावांची. 37 धावा आल्यात म्हणजे आता 59 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 59 धावांचं समीकरण आहे. जबरदस्त इथे उत्तर दिलंय, चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. चिंता वाढवली या मोर्या बॉयज संघाची. कुणी विचार केला होता 96 धावा 95 धावा धावफलकावर लावल्यानंतर हा संघ इथे असा कडवा प्रतिकार करेल, हा संघ असा इथे अटॅक करेल. जबरदस्त फलंदाजी. 10 चेंडूत 32 धावांची खेळी आतापर्यंत साकारलेली आहे. म्हणजे जवळजवळ 320च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय हा कल्पेश शेलार. ही सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय, ज्याने आतापर्यंत 37 धावांची सलामी दिली आहे 2 षटकामध्ये. मात्र मुकेश गायकर आता इथे क्षेत्ररक्षणात परिवर्तन करतोय, कारण आता मात्र सुटकेचा श्वास सोडलाय या मोर्या बॉयजने. कारण पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे, तर मात्र क्षेत्ररक्षण तुम्ही विखुरलेलं पाहू शकता. क्षेत्ररक्षणाची रचना जर पाहिले तर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, त्यानंतर डीप कव्हर मध्ये, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक पाहू शकता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला, एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण डीप लॉंग ऑनला. अशी क्षेत्ररक्षणाची रचना. फलंदाज स्ट्राईकला कल्पेश शेलार. 24 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे मैदानावरती जिंकण्यासाठी. आस्किंग रेट जवळजवळ 15चा आपण पाहतोय. यावेळेस गोलंदाज येतोय वासुदेव. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू फिरकावून दिलाय लॉंग ऑफ, सीमारेषे बाहेर, गगनभेदी आसमानी टोला. कल्पेशला रोखणं कठीण जात आहे इथे प्रत्येक गोलंदाजाला. कल्पेश शेलार कर्दनकाळ ठरतोय गोलंदाजाचा. मैदानावरती इथे हाहाकार माजवलाय फलंदाजाने, धावांचा वणवा पेटवलाय. तर या दरम्यान उमेश केने यांच्याकडून कल्पेश शेलार यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आणि लागोपाठ 3 षटकार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद.
मात्र पुन्हा एकदा गोलंदाज वासुदेव आपण पाहतोय ओव्हर द विकेट. हा चेंडू पूल केलाय, क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चेंडू यावेळेस लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक पहिल्या टप्प्यात उचलतोय, तोपर्यंत या 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 45 गरज आहे ती आता मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी 51 धावांची गरज आहे. 45 धावा झाल्यात, 51 धावांची गरज आहे. या कल्पेश शेलारने दाखवून दिले की हम भी किसी से कम नहीं. तुमची संधी होती, तुम्ही मारले. 95 धावा, आता आमची इथे वेळ आलेली आहे. 40 धावांवर पोहोचलाय यावेळेस कल्पेश शेलार आणि दोन्ही फलंदाज अजूनही सलामीच्या मैदानावरती खेळत आहेत. जबरदस्त संघर्ष करतोय हा संघ या ठिकाणी. दोन्ही संघ संघर्ष करतायत. नेहमी म्हटलं जातोय लहरों से डर कर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि कल्पेश इथे प्रयत्न करतोय, त्याच्या प्रयत्नांना आतापर्यंत यश आलंय. मात्र या कल्पेशला कोण रोखेल, कोणता गोलंदाज इथे रोखेल, हा देखील मोठा प्रश्न संघ नायकाच्या समोर. वासुदेव हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. हा चेंडू 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडतोय आणि या दरम्यान या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 47 धावा, मात्र 49 धावांची गरज आहे. यावेळेस कल्पेश पोहोचलाय 42 धावांवर. जबरदस्त फलंदाजी, 13 चेंडू मध्ये 42 धावा. मात्र इथे चिंतेचं सावट पसरलंय मोरिया बॉयज संघाच्या डोक्यावरती. मात्र इथे कल्पेश पुन्हा एकदा स्ट्राईकला. गोलंदाज वासुदेव ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोवेलियन कडनं सज्ज झालाय. धावसंख्या 47, गरज आहे ती 49 धावांची. हा चेंडू पूल केलाय, गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. डीजे 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 धावसंख्या धावफलकावर 51 धावा आपण पाहतोय. जबरदस्त थरार, आता मात्र गरज आहे ती 45 धावांची. 46 धावांवर पोहोचलाय हा फलंदाज कल्पेश शेलार. 14 चेंडूचा सामना केलाय, 46 धावा केल्यात. मुकेश गायकरने जी खेळी साकारली होती तशाच प्रकारची एक वादळी खेळी या मैदानावरती हा फलंदाज आपण पाहतोय. जबरदस्त इथे फलंदाजी दाखवतोय हा कल्पेश शेलार. मात्र ज्या वासुदेवने पहिल्याच 2 चेंडूवर निर्धाव चेंडू फेकले होते, बीट केले होतं या कल्पेशला, मात्र त्या वासुदेवला देखील रोखणं कठीण जातंय या कल्पेश नावाच्या धावाच्या यंत्राला. हा चेंडू यावेळेस आता मात्र टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय, बीट करतोय या फलंदाजाला. निर्धाव चेंडू, बऱ्याच वेळानंतर एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अन्यथा धावा 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 आणि धावाच पाहत होतो आपण या मैदानावरती. निर्धाव चेंडू यावेळेस धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 51, गरज आहे ती 45 धावांची. या षटकातील चेंडू झाल्या जर पाहिलं तर 5 चेंडू झालेले आहेत, म्हणजे यावेळेस गरज आहे येणाऱ्या 19 चेंडू मध्ये गरज आहे ती 45 धावांची. जबरदस्त सामना रंगतोय मैदानावरती या 2 बलाढ्य संघादरम्यान. मी आधीच सांगितलं होतं हे दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, तितकेच ताकदवर असे 2 संघ. पुढे सरकलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि अर्धशतक इथे पूर्ण झालंय या कल्पेश शेलारचं. टाळ्या होऊन जाऊ द्या या कल्पेश शेलारसाठी. मैंने ब्रेकअप कर लिया.
बघा एका बाजूला संघ जबरदस्त कामगिरी करतोय हा मामनोली संघ, मात्र संघ मालक संतोष जाधव यायचं आपण निश्चितच आनंदाची गोष्ट आपला संघ इथे झुंज देतोय। यावेळेस गरज आहे 39 धावांची, येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 39 धावा हव्यात जिंकण्यासाठी। संतोष जाधव साहेब यावेळेस प्रेक्षकांमध्ये स्टँड मध्ये एन्जॉय करतायत सामना, मात्र इथे बघा या ठिकाणी आमचे भूषण किती बारीक लक्ष देत आहेत। भूषण यांनी सांगितलं की किरणने फक्त 2 चेंडूचा सामना केलाय या 18 चेंडू मध्ये, म्हणजे बाकीचे 16 चेंडू यावेळेस जर पाहिलं तर या कल्पेश शेलारने फेस केलेले आहेत आणि कल्पेशकडे स्ट्राईक राहिली म्हणूनच आपण पाहतोय धावसंख्येला प्रत्येक वेळी गती प्रदान करत गेला हा कल्पेश शेलार। जबरदस्त धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण, मात्र गरज आहे ती 39 धावांची। आस्किंग रेट जो 16चा होता पहिल्या षटकात तो 13 वर आलाय, कारण 18 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे। बघा फलंदाजी प्रथम करत असताना कोणताही फलंदाज निश्चितच मनमोकळेपणाने फलंदाजी करतोय, कारण समोर टार्गेट नसतो, मात्र जेव्हा धावसंख्या चेस करायची असते तेव्हा मात्र दबाव असतो आणि दबावाखाली यावेळेस पाहतो आपण चांगली तर बदलापूर विभागाचे ढोकेगावचे सन्माननीय दिनेश भोईर साहेब यांचं शुभ आगमन झालंय मंचावरती, हार्दिक हार्दिक स्वागत। तर आमचे संतोषजी जाधव यांना विनंती आहे मंचावरती यावं आपण, या आपल्याला गणेश भोईर आमंत्रित करतात या मंचावरती। 18 चेंडू 39 धावा, बघा जीवदान किती महागात पडलंय। पहिल्या चेंडूवर कल्पेश शेलारचा झेल सोडला आणि जखमी वाघ कसा तुटून पडतोय त्या प्रकारे तुटून पडलाय हा कल्पेश शेलार। हा झेल, या झेलची किंमत इथे निश्चितच माहित पडेल या क्षेत्ररक्षकाला, कारण हा झेल सोडून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे आणि स्वतःच्याच डोक्यावरती पराभवाच्या सावल्या इथे निर्माण केल्या आहेत। 18 चेंडू 39 धावांची गरज आहे। शांतता राखा प्लीज, शांतता राखा कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज, विनंती करतोय, वाटल्यास हात देखील जोडतो तुमच्या। 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे। हा चेंडू यावेळेस बॅट आणि पॅडच्या मधून निघून जातोय, बीट करतोय यावेळेस गोलंदाज, मात्र 17-39 गोलंदाज पाहतोय आपण यावेळेस सुनील, चौथं षटक, स्ट्राईक लावलाय फलंदाज यावेळेस किरण। हा चेंडू बॅकफूट वर गेलाय, अतिशय चांगला फटका, वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा हा फटका, 4 धावा। हार्दिक हार्दिक स्वागत मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते मंचावरती। 4 धावा इथे त्या धावसंख्या धावफलकावर 61 धावा, 35 धावांची अजूनही गरज आहे 16 चेंडू मध्ये। यावेळेस किरणच्या बॅट मधून निघाला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे, 1 धाव इथे मिळते, एका धावेने स्ट्राईक रोटेट होते। पुन्हा एकदा कल्पेश शेलार ऑन द स्ट्राईक, यावेळेस सामना करण्यास सज्ज। मात्र असं वाटतं कल्पेश घरातूनच सेट होऊन आलाय की काय, कारण ज्या प्रकारे फलंदाजी करतोय मात्र इथे पूर्णपणे दबावाखाली टाकलंय या संघाला, मोरिया बॉयज संघाला। हा चेंडू यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड षटकार, 7 धावा। अडुसष्ट धावा या ठिकाणी झालेल्या आहेत धावफलकावर जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र 28 धावांची अजूनही गरज आहे। कल्पेश शेलार ऑन द फायर, जबरदस्त फलंदाजी। हा चेंडू लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या दिशेने, एका हाताने चेंडू अडवलाय, या दरम्यान एकच धाव इथे मिळते। धावसंख्या धावफलकावर 69 धावा आपण पाहतोय।
जबरदस्त फाईट केलेली आहे, झुंज दिलेली आहे. कारण संघर्ष केल्याशिवाय निश्चितच मनुष्याची महानता कळत नाहीये. संघर्ष करतोय हा संघ. हा चेंडू हवेतून लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर. थँक्यू आकाश. धाव संख्या 75, गरज आहे यावेळेस 21 धावांची गरज आहे. मात्र समीकरण सोपं झालं या संघासाठी. बघा या दोन फलंदाजांना कोणत्याही गोलंदाजाला इथे निश्चित रोखता आले नाहीये. जीवदान मिळवतं पहिल्या षटकामध्ये या कल्पेश शेलारला. हे जीवदान किती मागात पडतंय बघा. 264 इनिंग खेळाया अगोदर रोहित शर्माला 4 धावांवर जीवदान मिळालं होतं. मात्र त्यानंतर त्याने 4 धावांवर जीवदान मिळाल्यानंतर 260 धावा लावल्या. आणि मार्टिन गुप्टिलला जर पाहिलं तर 4 धावांवर जीवदान दिलं होतं. त्याने 237 धावा केल्या होत्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध. 21 धावांची गरज आहे. कल्पेश शेलार बघूया किती धावसंख्येवर पोहोचल्या त्या ठिकाणी. भूषण मला माहिती देतील. आपण पाहतोय 12 चेंडू आणि 21 धावांची अजूनही गरज आहे. 12-21 समीकरण आहे. मात्र इथे हा मोर्या बॉय संघ इथे कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करतोय. मात्र कमबॅक करायचा असेल तर गडी बाद करावे लागतील, निर्धाव चेंडू फेकावे लागतील. मात्र निर्धाव चेंडू फेकेल कोण, गडी बाद करेल कोण, हा देखील मोठा प्रश्न आहे. हा चेंडू यावेळेस पूल करायचा होता, मिस केला. चेंडू जर पाहिला तर फुलटॉस चेंडू होता, मात्र यावेळेस मिस केलाय. फलंदाज स्ट्रायकरला आपण पाहतोय यावेळेस कल्पेशने चेंडू मिस केलेला आहे. आणि आता मात्र येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. बघा अजूनही मी म्हणेन सामना बॅलन्स आहे. अजून या सामन्यामधलं रहस्य कायम आहे, या सामन्यामधलं सस्पेन्स कायम आहे, या सामन्यामधला थरार कायम आहे, या सामन्यामधली रंगत आणि गंमत कायम आहे. कारण कोणत्याही क्षणी हा सामना कुठल्याही दिशेला फिरू शकतो, वळू शकतो. साइड स्क्रीन वरून समोरून उठायचंय प्रेक्षकांनी. हा चेंडू मिसटायमिंग झालाय. फलंदाज या ठिकाणी सोडलाय. याला म्हणतात देव देतो आणि कर्म नेतो. दुसऱ्यांदा जीवदान दिले या कल्पेश शेलारला. कल्पेश शेलार घरातून निघताना सेट तर होऊन निघालाच होता, मात्र त्याआधी आपल्या घरातल्या देवांची ते पाया पडून देखील आला होता. देव दर्शन करून आला, देवांची पूजा करून आला होता. त्यामुळे नशीब त्याच्या बाजूने. नेहमी म्हटलं जातंय नशीब पण धाडसी लोकांच्या बाजूने असतं. कारण देव देव केला तेव्हा नाही पावला, आणि कर्म करीत गेलो तेव्हा न सांगताच धावला. यावेळेस हा कल्पेश शेलार त्या अतिशय चांगली कामगिरी या मैदानावरती दाखवतोय. हा चेंडू फिरकावून दिलाय सीमारेषे बाहेर. KGPL षटकार. चेंडू जाऊ दे त्या ठिकाणी, कारण आपल्याकडे जर पाहिलं तर वेळ फार कमी आहे. एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 83 धावा. म्हणजे इथे अजून गरज आहे ती 13 धावांची. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू पुढे सरकले होते. बघा इथे कोणत्याही प्रकारचा रस दाखवत नाही. ते सिंगल्स व डबल्स वर मोठे फटके मारण्यासाठी प्राधान्य देत आहेत, कारण आत्मविश्वास वाढलेला आहे या फलंदाजाचा. धावसंख्या धावफलकावर 83, गरज आहे ती 13 धावांची. यावेळेस 4 चेंडू झाले, म्हणजे 8 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडू बघा हा देखील झेल होऊ शकला असता, मात्र इथे हा झेल सुटतोय. आणि यावेळेस आपण पाहतोय या 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर 85, मात्र 11 धावांची गरज आहे. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. जबरदस्त फलंदाजी या 2 फलंदाज दाखवले मैदानावरती. अप्रतिम कामगिरी. कोणी विचार केला होता यावेळेस सलामीची जोडी इथपर्यंत मजल मारेल, एक मोठी भागीदारी या मैदानावरती रचेल. कारण जर पाहिलं तर यावेळेस 85 धावांची भागीदारी रचलेली आहे या मैदानावरती.
हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी यावेळेस या 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 87 धावा. त्या मात्र येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. डीजे आलो आलो. धावसंख्या धावफलकावर 87 धावांची भागीदारी. मात्र ठाणे ग्रामीण मध्ये सर्वात मोठी भागीदारी यंदाच्या मोसमात दिव्याच्या मैदानावरती मोरेश्वर आणि राम पाटीलने देसाईच्या नोंदवली होती. 104 धावांची भागीदारी रचली होती. मोरेश्वर आणि राम पाटीलच्या नावावर सर्वोच्च सांघिक धावसंख्येची भागीदारी पहिल्या गड्यासाठी. मात्र त्यानंतर सोनारपाड्याच्या योगेश पाटील आणि दत्ता ठाकूरच्या नावावरती 100 धावांची भागीदारी आहे. 9 धावांची गरज आहे आपल्या माहितीसाठी. 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. बघा यावेळेस कल्पेश 23 चेंडू मध्ये 68 धावांवर खेळतोय नाबाद यावेळेस मैदानावरती. तर याच दरम्यान मांजरली गावचे शरदजी घारे साहेब यांचा व्यासपीठावरती सहर्ष स्वागत केलं जात आहे. हार्दिक स्वागत असणार आहे आपण या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल. थँक्यू. 6 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावांची. हा संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलाय. या संघाची जर पाहिली तर देहबोली आपण या ठिकाणी जाणवते की हा संघ प्रचंड मानसिक दडपणाखाली आहे. कारण पाहिला तरी 2 फलंदाजांनी अतिशय चांगली फलंदाजी कट करतोय चेंडूला. यावेळेस चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेने. या दरम्यान पाहतोय आपण या 2 धावा इथे पूर्ण केल्या. त्या मात्र येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. एकूण धावसंख्या धावफलकावर 89 धावा यावेळेस पाहतोय आपण. बघा फक्त राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील, त्याच्या व्यतिरिक्त कुणी बसायचं नाही. हा चेंडू यावेळेस पूल केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. KGPL चौकार. थँक्यू आकाश, थँक्यू. मात्र 3 धावांची गरज आहे 4 चेंडू मध्ये. बघा एखादा चमत्कारच या मोर्या बॉयज संघाला वाचवेल. कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही असं म्हटलं जातंय. यावेळेस चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. मात्र फक्त 2 पावलं दूर आहे विजयापासून. कारण 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 3-2चं समीकरण मैदानावरती. मात्र हा सामना पूर्णपणे एका बाजूने झुकवलाय. हा चेंडू यावेळेस पूल केलाय आणि इथे मात्र हा विजयी फटका आणि हा सामना जिंकलाय. नो लॉस सामना जिंकलाय आणि संतोष जाधव सेलिब्रेशन करतायत. जबरदस्त सेलिब्रेशन. का करू नये, हक्क आहे त्यांचा. कारण त्याच्या संघाने इथे 96 धावांचा पाठलाग केलाय, तो म्हणजे 6 षटकामध्ये. थँक्यू डीजे. थांबा आपण जरा व्यासपीठावरती. डीजे 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 डीजे. तर संतोषजी या आपण नाचतच या तिथून. निश्चितच आपण हातालवतालाय. मात्र मंचावरती मांजरली गावचे सन्माननीय शरदजी घारे साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. सुभाषजी गायकर यांच्या शुभाशय आपण बघतोय. याच बाहेर तुम्ही सेलिब्रेशन करू शकता. त्याच्यानंतर आमच्या व्यासपीठावरती दुसरे पाहुणे आहेत मनोजजी पातारे साहेब. तर निश्चितच मुकेश गायकर आपण सुद्धा यायचं. आपलं सुद्धा पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. त्याच्यानंतर मात्र संघाचे संघ मालक आमचे संतोषजी जाधव मनोहर लायन्स मामनोली संघाचे. तर सलामीचे फलंदाज होते कल्पेश आणि किरण. यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंचावरती यायचं कल्पेश आणि किरण.
आपण या ठिकाणी मुकेशशी संपर्क साधूया। दरम्यान मुकेश या ठिकाणी आलेले आहे बघा, मुकेशशी संपर्क साधूया। मुकेश 95 धावा तुमच्या संघाने लावल्या होत्या, अर्धशतकी खेळी तू केली होतीस, मात्र विचार केला होता ही धावसंख्या चेस होईल, कुठे कमी पडली, काय चुका झाल्या, काय सांगशील मुकेश? आमच्या फिल्डिंग मध्ये जास्त चुका झाल्या ना, बॉलिंग पण आमची कमजोर साईड असल्यामुळे आम्ही ही मॅच गमावलो। निश्चितच त्यांनी सांगितलं की या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब झालं, झेल सुटला, कल्पेशचा झेल सुटला आणि तिथून निश्चित कल्पेशने जबरदस्त बाजी दाखवली आहे। मॅन ऑफ द मॅच कल्पेश शेलार। मनोज पात्रे यांच्या शुभ हस्ते कल्पेश शेलार मॅन ऑफ द मॅच। कल्पेशशी देखील आपण संपर्क साधणार आहोत। कल्पेश शेलार जबरदस्त खेळी, विस्फोट खेळ केलेली आहे। टाळ्या उद्या कल्पेश शेलार साठी, टाळ्या येत नाहीत। कल्पेशशी आपण संपर्क साधूया। कल्पेश ज्या प्रकारे 95 धावफलका लावल्या होत्या, निश्चित मनामध्ये दडपण असणारच, मात्र सुरुवातीला 2 चेंडू बीट गेले, तुझ्याकडनं बीट झाले, मात्र त्यानंतर तू ज्या प्रकारे फलंदाजी केली, आत्मविश्वासाने फलंदाजी केली, काय सांगशील या इनिंग बद्दल तुझ्या? मला स्वतःलाच कॉन्फिडन्स होता मी याला मारेन म्हणून। बघा आत्मविश्वास होता, या आत्मविश्वासाने फलंदाजी केली आणि या धावसंख्येला चेस केलंय। मात्र एकंदरीत हे आयोजन आपण पाहतो, अतिशय देखणं आयोजन केजीपीएलचं, या आयोजनाबद्दल तू काय म्हणशील? खूपच छान। नक्कीच एका शब्दात सांगितले, खूपच छान आणि आयोजन निश्चित चांगलं छान या ठिकाणी। किरण गोंधळे आणि कल्पेश शेलार साठी प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक संघ मालक संतोष जाधव यांच्याकडनं। टाळ्या होऊन जाऊ द्या या सर्व खेळासाठी। मुकेशने देखील चांगली इनिंग खेळली, मात्र इथे हरकत नाही, सामना गमावलाय, मात्र मुकेश गायकरने देखील अर्धशतकी खेळी केलेली आहे, मात्र गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खराब झाल्यामुळे इथे हा सामना त्यांनी गमावलाय। तर निश्चितच दोन्ही फलंदाज होते कल्पेश आणि किरण यांच्यासाठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक संघ मालक सन्माननीय संतोषजी जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय। या ठिकाणी पारितोषिकाचं वितरण करताना आमचे सुभाष शेठ गायकर यांचे शुभ हस्ते। तर निश्चितच या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा अविनाश केने यांच्याकडून, या उमेश केने यांचे बंधुराज आहेत, त्यामुळे निश्चित 500 रुपये आले। तर क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण, शिवम ब्लास्टर रायते पक्ष, त्रिशा रायझिंग स्टार रायते या दोन संघामध्ये आजच्या दिवसातील 5वा सामना असणार आहे, एकूण 6वा सामना आहे, मात्र तो 5वा सामना गृहीत धरला जाईल कारण कालचा एक सामना राहिला होता, तो या 5व्या क्रमांकाचा सामना आहे। शिवम ब्लास्टर रायते पक्ष, त्रिशा रायझिंग